नमस्कार मंडळी. विविधतेने नटलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीत बीजेच्या चंद्राप्रमाणे कधीतरी येणारे उत्सव अतिपरिचयात अवज्ञा या दोषापासून मुक्त आहेत. कधीकधी पाहुणा म्हणून येणारा व्यक्ती जसा आपल्याला स्वागतार्ह वाटतो, तसे अधूनमधून येणारे उत्सव आपल्याला प्रिय वाटतात. उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करणे यात प्राकृतता आहे. तर उत्सवामागे असलेले भाव रहस्य समजून उत्सव साजरे करण्यात श्रेष्ठत्व आहे. उत्सव म्हणजे जन्म ऊर्ध्व करतो तो जन्मना जायते शूद्रः. जन्म ऊर्ध्व करतो तो जन्मना जायते शूद्रः. संस्कारेहि द्विज उच्यते. सांस्कृतिक उत्सव संस्कारपूर्वक साजरे केल्याने मनुष्याला द्विजत्व प्राप्त होते. चला तर मग मंडळी, आज बघूया होळी या सणाचे उत्सवाचे महत्त्व. होळी आपल्याला राग, द्वेष, खोटे तर्क, कुतर्क तसेच उच्च नीचतेचे भेद जाळून टाकण्याचा संदेश देते. होळी या उत्सवात पाप जाळून टाकले आणि पुण्याने झोळी भरली असे जीवन प्रभूचरणी अर्पित केले तर होळीचे रूपांतर दिवाळीत होईल. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होलिकात्सव साजरा करण्यात येतो. होळीचा उत्सव म्हणजे वसंताला वाढवणारा उत्सव. त्या दिवशी लोक थोड्या मुक्तपणाने विहरतात. होळीचे रंग घेऊन येणारा फाल्गुन मास आपल्याला नवजीवनाचा संदेश देतो. आता आपण बघूया होळीच्या उत्सवामागे असलेली कथा. हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस राजा होता. त्याला सर्वत्र हिरण्य म्हणजे सोनेच दिसत होते. बोगस त्याच्या जीवनाचा प्रधान भाग होता. राक्षस म्हणजे खा प्या मजा करा अशा मनोवृत्तीचा मानव. भोगाशिवाय जो हलत नाही व स्वार्थाशिवाय पाऊल उचलत नाही. त्याच्या राज्यातही त्याने सर्वांना खायला भाकरी व राहायला घर मिळावे एवढेच पाहण्याचा प्रयत्न केला. लोकांचे भाव जीवनाकडे त्याने सतत दुर्लक्ष केले, कारण तो स्वतःलाच ईश्वर समजणारा. तो स्वतः दुसऱ्या ईश्वराचा कुठून स्वीकार करणार. चिखलातून जसे सुंदर असे कमळ जन्माला येते, तसा त्याच्या घरात प्रल्हादासारखा भक्तपुत्र जन्माला आला. प्रल्हाद जेव्हा गर्भात होता त्यावेळी त्याची आई नारदांच्या आश्रमात राहिली होती. तेथील संस्कारांचा परिणाम प्रल्हादावर झाला होता. भारतीय संस्कृतीचे हेच तर वैशिष्ट्य आहे की राक्षसाघरी सुद्धा भक्तपुत्र जन्माला येतो. प्रल्हादाचे अंतःकरण भगवत भक्तीने भरलेले होते. त्याच्या वडिलांनी त्याला बदलण्याचे अनेक प्रयत्न केले, पण या निष्ठावान बालकाला बदलण्यात ते असमर्थ ठरले. त्यानंतर त्यांनी त्याला मारण्याचे प्रयत्न सुरू केले. प्रल्हादाचा ईश्वरवाद जर सर्वत्र पसरला तर भोगवादावर उभ्या असलेल्या आपल्या राज्याची मुळेच ढिल्ली होतील असे त्यांना वाटले. आसुरी वृत्तीचा बाप मुलाच्या असल्या गोष्टी कशा खपवून घेईल. प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. त्यातील एक म्हणजे त्याला जिवंत अग्नीत फेकून देणे. प्रल्हाद अग्नीतून उठून पळून जाऊ नये म्हणून त्याला त्याच्या आत्याच्या म्हणजेच होलिकाच्या मांडीवर बसवले. हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलिकेला वरदान होते की तिने जर सद्वृत्तीच्या माणसाला त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाळणार नाही. स्वतःच्या भावाच्या आग्रहाला वश होऊन होलिकेने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसायचे कबूल केले. परिणाम जो व्हायचा तोच झाला. होलिका जळून भस्म झाली तर सद्वृत्तीचा ईश्वरनिष्ठ प्रल्हाद हसत खेळत बाहेर आला. प्रल्हाद लहान होता. जगातही सद्वृत्तीचे लोक अल्पसंख्याक असतात, पण ते जर सन्निष्ठ असतील, प्रभुनिष्ठ असतील, तसेच तपस्वी व क्रियाशील असतील तर व्यापक असलेली असद्वृत्तीही त्यांना ग्रासू शकत नाही. असा अनुपम संदेश होळीचा उत्सव आपल्याला देतो. तर आता आपण बघूया आपण होळी का साजरी करतो. ज्या होलिकेने प्रल्हादासारख्या प्रभुभक्ताला जाळण्याचा प्रयत्न केला त्या होलिकेचे हजारो वर्षापासून आपण पूजन कशासाठी करतो. त्यामागे देखील एक बाब आहे. ती अशी की ज्या दिवशी होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसणार होती त्या दिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्नी प्रज्वलित करून त्याने प्रल्हादाला जाळू नये म्हणून अग्निदेवाची प्रार्थना केली होती. अग्नीने लोकांच्या अंतःकरणपूर्वक केलेल्या प्रार्थनेचा स्वीकार केला. होलिका नष्ट झाली आणि
अग्निदिव्यातून पार पडलेला प्रल्हाद नरश्रेष्ठ बनला. प्रल्हादाला वाचवण्याच्या उद्देशाने सुरू झालेली घराघरात अग्निपूजा कालक्रमाने सामुदायिक पूजेत रूपांतरित झाली आणि तेव्हापासून होळी हा सण साजरा केला जाऊ लागला. धन्यवाद.